टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पूर्णा शहरातील बस स्थानकाची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचाही अभाव आहे। बस स्थानकासाठी पुरेशी जागा उपलब्ध असताना सुद्धा अनेक वर्षांपासून नवीन इमारत उभारण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जातोय। हा आरोप डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात आलाय। मागील अनेक वर्षांपासून संघटनेच्या वतीनं निवेदन, आंदोलने आणि पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनानं कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही। त्यामुळे पूर्णा बस स्थानकाची आधुनिक आणि सुसज्ज नवीन इमारत तातडीनं उभारावी अशी मागणी DYFIचे जिल्हा सचिव नसीर शेख यांनी केली। दरम्यान बस स्थानक परिसराची अवस्था दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून परिसराला अक्षरशः कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप आलंय। अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्यानं परिसरात मटणाचे अवशेष, कोंबड्यांचे पंख आणि इतर जैविक कचरा सडलेल्या अवस्थेत पडून आहे। त्यामुळे सर्वत्र तीव्र दुर्गंधी आहे। त्यामुळे डास, माशा आणि भटक्या जनावरांचा वावरही वाढलाय। परिणामी प्रवासी, विद्यार्थी, महिला आणि नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झालाय। त्यामुळे साथीच्या आजारांची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। शहराची ओळख असलेल्या बस स्थानकाची ही दयनीय अवस्था प्रशासनाच्या निष्क्रियतेची साक्ष देत असल्याची टीका होते। तातडीनं नवीन बस स्थानकाची उभारणी करून परिसराची नियमित स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन करण्यात यावं, अन्यथा DYFIच्या वतीनं तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नसीर शेख यांनी दिला। नमस्कार, माझं नाव नसीर शेख। मी DYFI डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेचा जिल्हा सचिव आणि राज्य सहसचिव आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा कमिटी सदस्य आहे। आम्ही 2021 पासनं पूर्णेचं बसस्थानक सुरू व्हावं यासाठी सतत पाठपुरावा करत आलेलो आहोत। कितीतरी निवेदने दिलेली आहेत, आंदोलनंसुद्धा या ठिकाणी केलेली आहेत। पूर्णेचं बसस्थानक जर झालं तर इथल्या लोकांना सुविधा होईल, पूर्ण शहराचा विकास होईल आणि काही बेरोजगार आहेत त्यांना रोजगारसुद्धा भेटेल या उद्देशाने सुद्धा। आणि हे जे काही घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आता पसरलेलं आहे ते घाणीचं साम्राज्यसुद्धा राहणार नाही, यासाठी आम्ही इथलं बसस्थानक सुरू व्हावं आणि इथे बस आगारसुद्धा व्हावं। विद्यार्थ्यांना बसेसची सुविधा आणि पास वगैरेसुद्धा त्यांना भेटावी याच्यासाठी सुद्धा आम्ही सातत्याने 2021 पासून प्रयत्नशील आहोत। परंतु इथलं जे प्रशासन आहे ते थोडंसं ढिसाळ पद्धतीने कारभार करत आलेलं होतं। मधल्या काळामध्ये आम्ही सतत पाठपुरावा केल्यानंतर विभागीय जे हे आहेत तिथले प्रमुख विभागीय नियंत्रक डफळे साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मागच्या काही दिवसांमध्ये सकारात्मक पावले उचलल्या गेल्यानंतर आता बसस्टँड सुरू होईल त्याच्यासाठी टेंडरसुद्धा काढलं गेलं। पण मार्चमध्ये टेंडर निघालं, मार्चमध्येच त्याच्या तारखा जाहीर होऊन ते कामाला सुरुवात होईल असं वाटलेलं होतं। मार्च एप्रिलमध्ये तरी होईल, पण आता जुलै महिना आलेला आहे। जुलै महिना आला तरीही इथल्या कामाला सुरुवात झालेली नाही। आता मी परवा बोलल्यानंतर विभागीय अधिकारी जे आहेत, मला वाटतं अभियंता आहेत, हे काहीतरी म्हणतात त्यांना, तर त्यांनी सांगितलं की या महिन्याभरात त्याचं वर्क ऑर्डर निघेल आणि कामाला सुरुवात होईल। आम्ही महिनाभर वाट पाहणार आहोत। महिन्याभरात समजा हे जर नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन या संदर्भात करणार आहोत। काय सांगाल याबद्दल? तुम्ही पाहू शकता मागे सगळं इथलं आसपासचं किंवा इतर ठिकाणचं ही घाण जी आहे सगळी इथे आणून टाकलं जात आहे। खरं तर या बसस्टँडला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप निर्माण झालं काय असा प्रश्न येतो। नगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंड कानडखेडला आहे, पण ते लोक इथले जे आहेत व्यावसायिक वगैरे, आता पहा चिकनच्या संदर्भातले त्याच्या संदर्भात आहेत किंवा न्हावी समाजाचं जे काही हे केरकचरा वगैरे असतो त्यांनासुद्धा इथेच टाकावा लागतो। खरं तर गाड्या, नगरपालिकेच्या गाड्यांनी येऊन हे करायला पाहिजे, ते न्यायला पाहिजे त्यांचं जे काही कचरा वगैरे आहे ते न येत असल्यामुळे त्यांना कदाचित इथेच डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप प्राप्त करून दिलं गेलं की काय असाही प्रश्न आम्हाला उद्भवतो। तर हे बसस्टँड जे आहे लोकांसाठी लगेच म्हणजे ताबडतोब सुरू झालं पाहिजे आणि हे जे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी झालेलं आहे ते घाणीचं साम्राज्यसुद्धा दूर गेलं पाहिजे। लोकांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम वगैरे होतो हे आपल्याला याची कल्पना आहेच। तर बसस्टँडच्या प्रशासनाने सुद्धा याला गांभीर्याने घेतलं पाहिजे, नगरपालिकेने गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि इथले जे काही नागरिक आहेत त्यांनी सुद्धा याला गांभीर्याने घेतलं पाहिजे। हे जे घाणीचं साम्राज्य इथं किंवा डम्पिंगचं स्वरूप निर्माण झालेलं आहे ते ताबडतोब इथलं स्वच्छ झालं पाहिजे अशी मागणी आम्ही करतो। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पूर्णा, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।